सगळ्यात महत्वाचं कामापुरता मामान ताकापुरतं आजी असं काम सरकारचं आहे. म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा म्हणजे तहान लागली की वीर खोदायची. लोकांच्या सर्वसामान्य माणसांच्या लक्षात आलंय की भारतीय जनता पार्टीनं मागच्या 2.5 वर्षात कशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात केलंय. मला वाटतंय सामान्य जनतेला, सामान्य लोकांना ते अजिबात आवडलेलं नाही. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून त्याचा दबाव टाकून ईडी सीबीआयच्या धाडी टाकायच्या, आयटीच्या धाडी टाकायच्या आणि त्यांच्या पक्षाबरोबर प्रवेश करायला लावायचा, पक्ष फोडायला लावायचे. मला वाटतं हे सगळे प्रकार महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलेला आहे. त्याच्यामुळं आशय केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला महाराष्ट्रातील जनता ही निश्चितपणे मतदानाच्या रूपातनं उत्तर देईल. जसं तुम्ही आता उल्लेख केला की खुर्ची वाचवण्यासाठीची योजना आहे, मग काय दुसरं काय? अहो तुम्ही आज ज्या बहिणीला 1500 रुपये द्यायच्या गोष्टी करता, त्याच बहिणीचा नवरा जो शेतात राबतोय त्या शेतकऱ्याचे सोयाबीनचा भाव पाडून एका शेतकऱ्याचं 2-2, 3-3 लाख रुपये तुम्ही नुकसान केलंय. म्हणजे 3 लाख रुपयांनी नुकसान करायचं आणि 1500 रुपये द्यायचे. काय नेमका प्रकार आहे? सामान्य जनतेला माहिती आहे कांदा उत्पादक शेतकरी असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, यांची काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे, हे सगळं बघितलेलं. आणि सगळ्यात महत्वाचं, उद्योगपतीचं तुम्ही 16 लाख कोटीचं कर्ज माफ करता. ज्या 16 लाख कोटीमध्ये आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांचं 22 वेळेस कर्ज माफ झालं असतं. तुम्ही एकदाही त्यांचं करत नाही. मग गरज कोणाला होती? आत्महत्या कोण करत होतं? शेतकरी का उद्योगपती? कर्जमाफीची आवश्यकता शेतकऱ्याला असताना माफ कोणाचं करताय? मला वाटतं जनतेनं हे सगळं बघितलंय आणि जनता त्याचा हिशोब निवडणुकीत मताच्या रूपानं घेतल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीमध्ये उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असा चेहरा आहे असं दिसतंय, अशी चर्चा पण सुरू आहे. तर काय वाटतंय? निश्चित मला वाटतंय ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे यावं लागलं आणि साहेब त्या खुर्चीला चिटकून न बसता त्या ताबडतोब राजीनामा देऊन तिथून बाजूला झाले. मला वाटतं ज्यावेळेस साहेब वर्षा बंगल्यावरनं मातोश्रीकडे येत होते त्यावेळेस सामान्य माणसाच्या डोळ्यात सुद्धा असं होतं, ज्याचा काही राजकारणाशी संबंध नाही, अशा माणसाच्या डोळ्यात असं होतं. मला वाटतं त्या अश्रूची किंमत सामान्य जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे बसवते. पण आज बैठकीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः म्हणले की काँग्रेस आणि शरद पवारांनी ठरवावं मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण असेल. साहेब हे राजकारणी नाहीत. उद्धवजी ठाकरे साहेब मला वाटते ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कधीही वाटलं नाही की मुख्यमंत्री आमच्याशी बोलतोय, आमच्या कुटुंबातला कोणतरी प्रमुख माणूस आमच्याशी बोलतोय. मला वाटते ही आपुलकी, ही भावना ही निर्माण करायचं काम आणि कोरोनासारख्या महामारीमध्ये सामान्य जनतेला, महाराष्ट्राला सांभाळायचं काम आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पार पाडले. आणि आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री पदाला सुद्धा चिटकून न बसता ताबडतोब त्याच्यापासून राजीनामा देऊन साहेब बाजूला झाले. ज्यावेळेस कोर्टात सगळं चाललं त्यावेळेस त्या ठिकाणी न्यायाधीशांनी सुद्धा स्वतः म्हटले की तुम्ही राजीनामा दिला तर आम्ही परत तुम्हाला त्या पदावर बसवू. ते अशा पद्धतीचं साहेब राजकारणी नाही आहेत. सरळ कौटुंबिक माणूस आहे आणि प्रत्येकाचा विचार करणार माणूस आणि प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस असल्यासारखा वाटणार माणूस आहे. त्यामुळे निश्चितच साहजिकच जनता त्यांना परत त्या खुर्चीवर बसवल्याशिवाय राहणार.